पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान दुर्घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली। या दुर्घटनेसंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून देखील मोदींनी माहिती घेतली। अपघातात बचावलेल्या नागरिकांची पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमधल्या शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी केली, विचारपूस केली। यावेळी त्यांनी मोदींनी विमान दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली। विमान दुर्घटनेतील सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए टेस्ट सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी मृतांच्या नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल घेतल्यानंतर ते मॅच झाल्यानंतरच मृतदेह कुटुंबियांकडे सोपवले जातील। डीएनए टेस्ट करून विमान दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवली जाणार आहे। शिवाय फॉरेन्सिक डेंटल आयडेंटिफिकेशनची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। या प्रक्रियेत दातांचे नमुने घेतले जातात, त्यामुळे मृतांची ओळख पटवण्यास मदत होते। अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झालाय। 265 जणांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली, तर विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला असल्याचं एअर इंडिया प्रशासनानं सांगितलं। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली, तर अजूनही 20 जण बेपत्ता असल्यामुळे शर्थीच्या प्रयत्नांनी बचाव कार्य सुरू आहे। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती कोसळलं। या अपघातात 20 निवासी डॉक्टरांचा मृत्यू झालाय। मेसमध्ये जेवण्यासाठी डॉक्टर गेले होते, त्यावेळी हा अपघात झाला। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत बनासकांठा जिल्ह्यातील 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पालनपूरमध्ये राहणारे रमेश ठक्कर आणि लाभूबेन ठक्कर कौटुंबिकरणासाठी लंडनला निघाले होते। त्याचसोबत धानेरा इथल्या कमलेश चौधरी आणि धापूबेन चौधरी यांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झालाय। 4 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं। धापूबेन आणि कमलेश यांचा विमानतळावरती जातानाचा व्हिडिओ समोर आलाय। एअर इंडियाचं विमान रुग्णालयाच्या हॉस्टेलच्या इमारतीवरती जाऊन धडकलं। या अपघातात हॉस्टेलमधील मेसमध्ये काम करणाऱ्यांचा मृत्यू झालाय। डॉक्टरांसाठी जेवण बनवणाऱ्या एकाच कुटुंबातल्या दोघांचा मृत्यू झाला। रवी ठाकोर यांनी आपल्या आईला या अपघातामध्ये गमावलंय। रवी ठाकोर डबे पोहोचवण्यासाठी गेल्यामुळे ते थोडक्यात बचावले। अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय। एनएसजीनं ढिगाऱ्याखालून ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यामुळे आता तपासातनं अपघाताचं नेमकं कारण समोर येणार आहे। अहमदाबाद इथे झालेल्या विमान दुर्घटनेवरती रिलायन्स उद्योग समूहाकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले। रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी या अपघातावरती दुःख व्यक्त केलंय। या संकट समयी संपूर्ण रिलायन्स उद्योग समूह सरकार सोबत आहे। मदत आणि बचाव कार्यात सर्वतोपरी मदत रिलायन्स उद्योग समूहाकडून दिली जाईल। मृतांना श्रद्धांजली वाहत पीडित कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यास मदत मिळो अशी प्रार्थना रिलायन्स उद्योग समूहाकडून करण्यात आली आहे। 250च्या वर अपघातात नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि यात प्रवाशांचा, काही डॉक्टर, विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे। त्यामुळे या घटनेची चौकशी झालीच पाहिजे। ब्लॅक बॉक्स उघडल्यानंतर या घटनेची सत्यता समोर येईलच अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली। अहमदाबाद इथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीची 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती। बदलापूरच्या दीपक पाठकचा विमान अपघातात मृत्यू झाला। दीपक पाठक हे एअर इंडियाचे क्रू मेंबर होते। या अपघातात त्यांचाही मृत्यू झालाय। विमान दुर्घटनेची माहिती मिळताच दीपक यांच्या बदलापुरातल्या घरी त्यांच्या मित्रपरिवारानं गर्दी केली। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेलच्या मैथिली मोरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 11 जून रोजी मैथिली आपल्या कुटुंबासोबतच होती। तिनं कुटुंबासोबत जेवण केलं, कर्तव्यावर रवाना ती झाली आणि काल सकाळी 11 वाजता तिनं कुटुंबासोबत अखेरचा संपर्क केला होता अशी माहिती समोर आली आहे। आग्र्याचे नीरज लवानिया पत्नी अपर्णासोबत विमानातनं प्रवास करत होते। नीरज वडोदऱ्यातल्या एका खासगी कंपनीमध्ये काम करायचे। लंडनला फिरण्यासाठी ते आपल्या पत्नीसोबत निघाले होते, पण लंडनला पोहोचण्यापूर्वीच सगळं काही संपलं। घरी ही बातमी पोहोचताच शोककळा पसरली। विमान दुर्घटनेतील राजस्थानच्या खुशबूची कहाणी तर अधिकच वेदनादायी आहे। 5 महिन्यांपूर्वीच खुशबूचं लग्न झालं होतं। आता ती आपल्या पतीकडे लंडनला जाणार होती। विमानतळावरती सोडण्यासाठी खुशबूचं संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत होतं। संपूर्ण कुटुंब आनंदात होतं, मुलीच्या सुखी संसारासाठी समाधानी होतं। मात्र कुटुंबियांनी आपल्या मुलीला विमानतळावरती दिलेला निरोप अखेरचा ठरला आणि खुशबूचा संसार सुरू होण्यापूर्वीच संपला। गुजरातच्या संपूर्ण आनंद जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे।
खंभातपासून तारापूर ते भरोडापर्यंत या परिसरातील एकूण 33 प्रवासी या विमानामधून प्रवास करत होते. या दुर्घटनेनंतर एकही व्यक्ती वाचू शकलेली नाही. संपूर्ण जिल्ह्यात त्यामुळे शोककळा पसरली आहे. अपघातग्रस्त विमानात भोगीलाल परमार हे देखील आपल्या पत्नीसोबत प्रवास करत होते आणि ते आपल्या मुलाला आणि सुनेला लंडनला भेटायला निघाले होते. निघण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावरील विमानतळावरचे काही फोटो सुद्धा शेअर केलेत. त्यांच्या पत्नीनं उड्डाणापूर्वीचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय आणि हा व्हिडिओ विमानतळावरचा असून तिकडचे प्रवासी सुद्धा यात दिसत आहेत, ज्यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. राजस्थानच्या बांसवाडमधील डॉक्टर प्रतीक जोशी यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. लंडनमध्ये स्थायिक होण्यासाठी हे कुटुंब रवाना झालं होतं, मात्र काही क्षणातच होत्याचं नव्हतं होऊन स्वप्नांचा चुराडा झालाय. विमानात बसल्यानंतर या कुटुंबाने एक सेल्फी घेतला होता. या सेल्फीतील त्यांचा आनंद फार काळ काही टिकला नाही आणि संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं. अहमदाबाद विमान अपघातात विश्वास कुमार रमेश ही एकमेव व्यक्ती बचावली आहे. मात्र त्यांचा भाऊ अजय कुमार विश्वास याच विमानातून प्रवास करत होता. अजयचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. दोन्ही भावांचं कुटुंब लंडनमध्ये राहतं. अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला मानसिक धक्का बसल्यामुळे त्याला आता विमानात सुद्धा बसण्याची भीती वाटतेय. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या अपघातामागचं मोठं कारण समोर आलंय. विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा झाला नाही असं सूत्रांनी सांगितलंय. इंधन पुरवठा न झाल्यामुळे दोन्ही इंजिन फेल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पायलटचं विमानावरचं नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अहमदाबाद इथल्या विमान अपघातात चिपळूणमधल्या धामिली गावची कन्या अपर्णा महाडिक यांचा देखील मृत्यू झालाय. त्यामुळे धामिली गावावर शोककळा पसरली आहे. अपर्णा ही मूळची चिपळूणमधील धामिली गावची रहिवासी असून तिचं सासर मंडणगडमध्ये होतं. अपर्णा यांचे पती सुद्धा एअर इंडियामध्येच आहेत. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यातील 3 महिलांचा यामध्ये मृत्यू झालाय. नुसरत जहा, जयश्री पटेल आणि कैलाशबेन पटेल या 3 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जयश्री पटेल हिचा यावर्षी 19 तारखेला विवाह देखील झाला होता. लंडनमध्ये राहणाऱ्या पतीकडे ती जात होती, मात्र पतीशी भेट होण्यापूर्वीच काळानं तिच्यावरती घाला घातला. कैलाशबेन पटेल या सुद्धा आपल्या मुलाला भेटायला निघालेल्या होत्या, मात्र त्यांची आता मुलासोबत कधीच भेट होणार नाही. इस्रायलने इराणवरती सर्वात मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणचे चीफ ऑफ स्टाफ यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. तर इस्रायलने इराणमधील अधिकारी आणि वैज्ञानिकांना टार्गेट केल्याची माहिती मिळते. इराणमधील सध्याच्या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि अनावश्यक हालचाली टाळण्याचं आवाहन भारतीय दूतावासानं केलंय. इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलनं आपली भूमिका स्पष्ट केली. इराणच्या अणु कार्यक्रमाचा धोका ओळखून इस्रायलनं हा एअर स्ट्राईक केल्याचं IDF म्हणजेच इस्रायलच्या संरक्षण दलांनी निवेदनात स्पष्ट केलं. IAD फायटर जेट्सनं इराणमधील अनेक ठिकाणांवरती हल्ला केला. यात लष्करी तळं आणि आण्विक ठिकाणांचा समावेश आहे. इस्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढला. इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता इराणनं धमकी दिली आहे. इस्रायलनं खूप मोठा गुन्हा केलाय असा इशारा इराणचा सर्वोच्च नेता खेमेनेईनं दिलाय. तसंच इस्रायलला मोठं प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. इस्रायलनं इराणवरती हल्ला करता जेरुसलेममध्ये मोठ्यानं सायरन वाजू लागले. या दरम्यान इस्रायलचे हल्ले सतत सुरूच होते. तेहरानमध्ये सुद्धा स्फोटांचा जोरदार आवाज ऐकू आल्याचा दावा मीडियानं केलाय. इस्रायली सैन्यानं देशभरात आणीबाणी जाहीर केली आहे. इराण इस्रायलवरती हल्ला करण्याची शक्यता आता वाढली आहे. इस्रायलनं इराणवरती हल्ला केल्यानंतरची दृश्य समोर आलेली आहेत. इस्रायलनं तेहरानवरती क्षेपणास्त्र डागली, तसंच अनेक आण्विक तळांवरती हल्ला केला. या हल्ल्याची भयानक दृश्य समोर आली आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली. इराणमधील स्टेट टीव्हीनं या हल्ल्याची पुष्टी केली आहे. इराणच्या अनेक शहरांवरती एकामागून एक हल्ले झाले. राजधानी तेहरानचा यात समावेश आहे. अनेक आण्विक ठिकाणं असलेल्या शहरांवरती हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय. इस्रायलच्या नतांज आण्विक तळावरती सुद्धा हल्ला झाला. या ठिकाणाची भयावह दृश्य समोर आली आहेत. हल्ल्यानंतर धुराचे मोठे लोट पसरले होते. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये हाहाकार माजलाय. तेहरानमध्ये झालेल्या विध्वंसाची दृश्य समोर आली आहेत. इस्रायलनं रहिवाशी परिसरात हल्ला केल्याचा दावा इराणनं केलाय. या हल्ल्यानंतर सामान्य नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. हल्ल्यानंतर तेहरानमधील अनेक इमारतींना आग लागली. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोदींच्या विविध विकास कामांचा आलेख मांडला.
11 वर्षात मोदींनी संरक्षण, आर्थिक, आरोग्य, शिक्षण आणि इतर सर्वच क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आलेख पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडला. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती जमीन हडपल्याचा आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्यामुळे जलील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार नाही तर महामंडळाच्या जागा भाडेतत्वावरती देत उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार अशी स्पष्टोक्ती प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तर अर्धवट स्थानकांचं उद्घाटन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांच्या चौकशीचेही आदेश दिलेत. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 6वा दिवस आहे. बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे, मात्र तरी देखील त्यांनी सलाईन घेण्यास नकार दिलाय. तर आज संध्याकाळी अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे बच्चू कडूंच्या आंदोलनात भेट देणार आहेत. कडूंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे अमरावतीत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी विष प्राशन केलं. या पदाधिकाऱ्यांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे. बच्चू कडूंच्या समर्थनार्थ मानोरा शहराजवळच्या महावितरणचं वीज उपकेंद्र कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. टायर पेटवत सरकारनं आंदोलनाची दखल घेण्याची मागणी करण्यात आली. बच्चू कडूंच्या समर्थनार्थ अमरावती परतवाडा मार्गावरती प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. जामखेडमध्ये प्रहारच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय आणि आंदोलन करण्यात आलंय. आंदोलकांनी शर्ट काढून सरकारविरोधात निदर्शनं केली आहेत. तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा देखील इशारा दिलाय. पंढरपुरात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पैठणमधल्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 100 एकरांवरच्या केळीचं पीक आडवं झालंय. यावेळी काही ठिकाणी पेरणी झालेलं बियाणं सुद्धा वाहून गेलंय. कृषी विभागानं नुकसानीची पाहणी केली. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उळे आणि कासेगाव या गावांचा संपर्क तुटलाय. कासेगावात जाण्यासाठी ग्रामस्थांना ओढ्याच्या पुलातून वाट काढावी लागते. जीवघेणी कसरत करत कंबरभर पाण्याचा प्रवास सुरू आहे. याकडे सरकार मात्र दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नरमधील अनेक गावांना मुसळधार पावसानं झोडपलं. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र दुसरीकडे वादळी वाऱ्यानं फळबागांचं मोठं नुकसान केलंय. कोल्हापूरच्या ओढ्यातनं वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 11 वर्षीय शाळकरी मुलगा वाहून गेला होता. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून यात 3 जणांचा मृत्यू झालाय. तर 7 तालुक्यांमध्ये जास्त नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले असून घरांची देखील पडझड झाली आहे. जळगावात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील ओपीडी आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये गळती लागली आहे. पाण्याच्या धारा लागल्यामुळे वॉर्डमधील कर्मचाऱ्यांसह रुग्णांची देखील तारांबळ उडाली. सांगलीच्या मिरज तालुक्यातील ढवळी येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेलं, मात्र वीज डोक्यावरती कोसळल्यामुळे त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. चाळीसगाव तालुक्यातील नुकसानीची आमदार मंगेश चव्हाण यांनी पाहणी केली. यावेळी तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. पुण्यामध्ये पुढचे 4 दिवस हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट दिलाय. आजपासून पुण्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात रात्रभर पाऊस बरसलाय. दिवसा देखील ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झालाय. वाशिमच्या बेलखेड, रिठद या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे सोलार पंपांसह संत्रा बागांचं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे काही भागात विजेचे खांब पडून तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आता हार आणि फुलं नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली असून साई भक्तांना हार, फुलं साई समाधीवरती अर्पण करता येणार आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत सर्व विभागातील कर्मचारी वर्गाला विशेष मार्गदर्शन करण्यात आलंय.
निमित्तानं विठुरायाच्या महापूजेवेळी श्री विठ्ठल रुक्मिणीचं मुखदर्शन सुरू राहणार आहे. त्यामुळे यात्रेच्या कालावधीत मंदिर समितीनं भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य दिलंय. श्रीरामपूर MIDC इथे कृषी विभागाच्या पथकानं मोठी कारवाई करत अवैध खत विक्री आणि साठवणुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसलेल्या कृषी गोदामांवरती छापा टाकत कारवाई केली आहे. जवळपास 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हक्काच्या जमिनींसाठी झगडणाऱ्या 11 पीडित शेतकऱ्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील मागील 20 तासांपासून ठिय्या आंदोलन केलंय. न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार पीडित शेतकऱ्यांनी केला. रत्नागिरीतल्या गणपतीपुळे मार्गावर भर दिवसा बिबट्याचा वावर बघायला मिळाला. यावेळी या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या एका वाहन चालकानं याचा व्हिडिओ काढलाय. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.